नमस्कार शासन जी आहे यूट्यूब चॅनल वापस सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी वेगळी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 50% महागाई भत्ता त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता बना आहो। तत्पूर्वी मी आपलं सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राइब करायला याची बाजू चला आजचे अपडेट सविस्तरपणे समजू चला सुरू करूया। केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ करण्याबाबत अधिकृत निर्णय निर्गमित होऊन 4 महिने झाले तर राज्य शासनाकडून राज्य कर्मचाऱ्यांना डी वाढीबाबत निर्णय घेण्यात आला नाही। यामुळे राज्यातील कर्मचारी बऱ्याच दिवसापासून डी वाढीची प्रतीक्षा करीत आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना परत 4% डी वाढीची घोषणा होणार। सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा जानेवारी व जुलै महिन्यात डी वाढ करण्यात येते, तर या वर्षातील जानेवारीमधील डी वाढ झाली असून माहे जुलैची डी वाढ नियोजित आहे। याबाबत केंद्र सरकारकडून पुढील महिन्यात निर्णय घेतला जाईल। त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 54% पर्यंत वाढेल। राज्य कर्मचाऱ्यांना डी वाढ कधी मिळणार? महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना डी वाढ लागू करण्याबाबत माननीय मुख्य सचिव यांच्या बैठकीत डी वाढीबाबतचा अधिकृत निर्णय 11 जुलैपर्यंत पावसाळी अधिवेशन दरम्यान घेतला जाईल, अशी ग्वाही माननीय मुख्य सचिव यांनी दिली आहे। त्यामुळे पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अथवा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शासन निर्णय नक्की निर्गमित केला जाईल, अशी माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे। यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव 4% डी म्हणजे 50% प्रमाणे महागाई भत्त्याचा लाभ जुलै पेड इन ऑगस्टच्या वेतन देयकासोबत दिला जाणार आहे। तर निवृत्त वेतनधारकांना देखील जुलैच्या निवृत्त वेतनासोबत सदर वाढीव महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे। डी फरक रक्कम सदर वाढीव डी हा माहे जानेवारी 2024 पासून लागू होत असल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त वेतनधारकांना जानेवारी ते जून या 6 महिन्या कालावधीतील जुलै पेड इन ऑगस्टच्या वेतन आणि पेन्शन देयकासोबत अदा केले जाणार आहे। तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता थकबाकी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे। तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशीच नवीन अपडेट पाहण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका। धन्यवाद।